देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। खरं तर फार कमी वेळ होता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी। मात्र आजच्या दिवशी, कार्यक्रमाच्या मुख्य दिवशी, देवेंद्र फडणवीस यांनी सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले। सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचले, तिथे त्यांनी आशीर्वाद घेतले। गणपती बाप्पाचे, मुंबादेवीचं दर्शन त्यांनी घेतलं। त्यानंतर गोमातेचं दर्शन घेतलं देवेंद्र फडणवीस यांनी आणि कार्यक्रमाला निघण्याच्या अगदी काही क्षण अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्या आईनं त्यांचं औक्षण केलं, त्यांना आशीर्वाद दिले। आणि विविध ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा आनंद साजरा केला जातोय। महिला अनेक ठिकाणी, भाजपच्या कार्यकर्त्या अनेक ठिकाणी फुगडी घालून आनंद व्यक्त करतात। दुसरीकडे भाजपचा भगवा ध्वज फडकवला जातोय, तर ढोल ताशांच्या गजरामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पदाची शपथ घेतली आहे। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। हा कार्यक्रम नुकताच संपन्न झालाय। ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आता आपल्या सोबत आहेत। अभय सर, अनेक चर्चा, अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या, अखेर सगळ्याला पूर्णविराम मिळालाय। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि सोबत एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदी आणि अजित पवार यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। निश्चितपणे कविता, कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रचंड लोकांनी बहुमत दिलेलं असताना ते 2 दिवसात ते सरकार येईल अशी अपेक्षा असताना आज जवळपास 12 दिवसानंतर नवीन सरकार सत्तेवर येते। तर पहिल्यांदा मुख्यमंत्री पदासाठी झालेली रस्सीखेच आणि नंतर मग वजनदार खात्यांसाठीचा आग्रह, त्यामुळे सरकारचा शपथविधी लांबला होता। तर निश्चितपणे आता सरकार सत्तेवर आलंय आणि यातल्या जे शिंदे उपमुख्यमंत्री होणार की नाही, सत्तेचा वाटा कुठला असेल, काय असेल, भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती मिळणार की ऐन वेळेला कुठला धक्का दिला जाणार, हे सगळे जे तर्क वितर्क आपण 15 दिवस करत होतो त्याला कुठे ना कुठे आता पूर्णविराम मिळालाय आणि उद्यापासून महाराष्ट्राचं गाडं परत एकदा मार्गावर येईल आणि निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। आणि आजचा सगळा दिवस म्हणजे अगदी शपथविधीच्या कार्यक्रमाला 1.5 तास शिल्लक असताना सुद्धा लक्ष लागलं होतं ते एका नावाकडे, ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे, की एकनाथ शिंदे सहभागी होतात की नाही। शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या तासापर्यंत एकनाथ शिंदे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आणि त्यांनी फायनली शपथ घेतली। त्यामुळे आजचा एकूण दिवस कसा राहील, ठीक आहे, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते, पण सगळ्यात महत्वाचं, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी पुन्हा एकदा लागतीये। कर्मचाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावली जाते। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अशी ही पाटी आहे। खरं तर या अगोदरही ही पाटी पाहिलेली आहे, पण आता आणखी एक पाटी लागली आहे आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नावाची। एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री अशी ही पाटी लागलेली आहे। खरं तर एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे मुख्यमंत्री पाहण्याची गेली 2.5 वर्ष महाराष्ट्राला सवय होती, पण आता याच्यामध्ये थोडासा बदल झालाय। एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे आता उपमुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे मुख्यमंत्री असं पाहायला मिळणार आहे। शपथविधी कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच या पाट्या बदलल्या जात आहेत। अजित पवार यांच्या नावापुढची पाटी मात्र बदलली जाणार नाहीये, कारण मागचे 2.5 वर्ष सुद्धा अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि पुन्हा एकदा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनच शपथ घेतलेली आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या नावासमोरची पाटी जरी बदलली जाणार नसली तरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावासमोर मात्र पदांची मोठी अदलाबदल होते, कारण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। आणि आपले प्रतिनिधी अक्षय कुरकेलवार आता मंत्रालय परिसरामधून आपल्या सोबत आहेत। आता या पाट्या बदलल्या जात आहेत मंत्रालयामध्ये सुद्धा। या शपथविधीनंतर अनेक लगबग पाहायला मिळते। अक्षयकडे जाऊयात, थेट मंत्रालयामध्ये आहे अक्षय।
नक्कीच कविता, आपण जर बघितलं तर काही प्रतीक्षा देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली होती या मुख्यमंत्री पदासाठी. 2014 ते 19 ते मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर आता 19 ते 24 पर्यंतच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत. तर इतर आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी त्यांच्या दालनामध्ये लावण्याचं काम सुरू आहे आणि ही सगळी दृश्य मंत्रालयातली जर आपण बघितली तर मंत्रालयाच्या माध्यमातून पुन्हा एक वातावरण निर्मिती या ठिकाणी केली जाते. आपण एकनाथ शिंदे यांचं जे कार्यालय नेमके आज दोन्ही कार्यालय बदललेले आहेत आणि त्यामुळं थोडंसं हे होतंय. एक कुठल्याही क्षणी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होतील. ही सगळी मी दृश्य दाखवतोय. या ठिकाणी अजित पवार ही यांच्या दालनाची ही दृश्य आहे आणि पुढे देवेंद्र फडणवीस यांचं दालन असणार आहे. काही क्षणातच देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल होतील. खाली सुरुवातीला असणाऱ्या सगळ्या महापुरुषांच्या जे प्रतिमा असतील त्या प्रतिमाला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वंदन केलं जाईल आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर पदभार स्वीकारला जाईल. ही सगळी दृश्य दाखवतोय आणि हे दालन आहे देवेंद्र फडणवीस यांचं. याच ठिकाणी कार्यालयातनं आता त्यांचा पदभार यापुढे स्वीकारतील. देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कार्यालयामध्ये येणार आहेत आणि त्याची जी सगळी लगबग सुरू आहे. साधारण किती वेळामध्ये अक्षय हे सगळे मंत्री नवनिर्वाचित मंत्री आता येतील मंत्रालयामध्ये? आपण जर बघितलं तर पुढच्या 15 मिनिटात हे तीनही प्रमुख मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीनही मंत्री अवघ्या 15 मिनिटात या ठिकाणी येतील. आपण बघतोय चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. याच ठिकाणी वरनं आता एकनाथ शिंदे यांचं कार्यालय असणार आहे, मुख्यमंत्री कार्यालय, आणि या ठिकाणावरनंच या मुख्यमंत्री कार्यालयातनं पुढचा राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस चालवणार आहेत. तू आताच्या कॉरिडॉर मधनं अक्षय पास झालास, त्या कॉरिडॉर मध्ये आम्हाला आणखी एक पार्टी दिसली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची मला वाटते पार्टी होती. तेही कार्यालय दाखवा. आपण बघतोय याच कॉरिडॉर मधनं आपण आलो आहेत आणि या ठिकाणी अजित पवार यांचं खास कार्यालय. आपण बघतोय मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय बदलली आहे. मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर अजित पवार यांचं कार्यालय अजूनही तेच आहे आणि सज्ज देखील झालं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. हेच ते अजित पवार यांचं कार्यालय, तेच पद, त्याच पदावरती अजित पवार असतील आणि अजित पवार थोड्याच वेळात या कार्यालयामध्ये येतील आणि या ठिकाणी अजित पवार त्यांचा पदभार स्वीकारतील. पुन्हा एकदा आपण आतमधनं काही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा समिती कक्ष असणार आहे आणि हे जे दालन आपण बघतोय हे अजित पवार यांचं दालन असेल. त्या दालनातनं अजित पवार त्यांचा पदभार स्वीकारतील. काही वेळापूर्वी ही जी पार्टी आहे ही नवी पार्टी लावण्यात आली आहे. अजित आशाताई अनंतराव पवार. नवा नियम सरकारकडनं जाहीर करण्यात आला ज्यामध्ये आपल्या आईचं नाव असणं प्रामुख्यानं क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे आपण बघतोय ही सगळी या ठिकाणी जय्यत तयारी केली जात असल्याचं दृश्य आपल्याला या सगळ्या परिसरात बघायला मिळतंय. म्हणजे अजित पवार यांचं दालन एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या बरोबर मध्ये असणार आहे. नक्कीच आपण बघतोय की अजित पवार यांचं दालन जे असणार आहे ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोन दालनाच्या मध्ये अजित पवार यांचं दालन असणार आहे. हे दालन यापूर्वी देखील याच ठिकाणी होतं. वेगवेगळ्या दालनाबाबत अनेकदा चर्चा होत होती, मात्र अजित पवारांनी हे दालन स्वीकारलं. त्यानंतर अजित पवारांनी या दालनाचं जे रिनोव्हेशनचं काम करून घेतलं होतं. आपण बघतोय अजित पवारांनी काल देखील सांगितलं होतं मला सगळ्या गोष्टी नीटनेटक्या लागतात आणि त्यामुळं ते सुनेत्रा पवार यांच्या त्यांचं जे त्यांना निवास मिळालं होतं दिल्लीला त्याच्या कामासाठी गेले होते. या ठिकाणी देखील विशेष अजित पवारांनी त्यांच्या स्वतःच्या संकल्पनेतनं हे दालन तयार करून घेतलेलं आहे. मात्र हे दालन यापूर्वी अजित पवारांकडे होतं. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दालनं बदलली आहे, कारण आता पद देखील बदलली आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झालेले आहेत. आणि जे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी जी लावण्यात आलेली आहे
ती आतमध्ये लावण्यात आलेली आहे. बर. मात्र सगळ्यात महत्त्वाचं 6व्याच माळ्यावरनं या तीनही प्रमुख नेत्यांकडनं, या तीनही प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तींकडनं राज्याचा कारभार, राज्याचा गाडा चालवला जाईल. पुन्हा एकदा आम्हाला देवेंद्र फडणवीसांचे जे नवे मुख्यमंत्री आहेत आता महाराष्ट्राचे, त्यांच्या दालनाकडे घेऊन चला ना. आपण देवेंद्र फडणवीस यांचं देखील दालन बघतोय. आपण हे सगळं जर आपण बघितलं तर या ठिकाणावरनं देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाची सुरुवात होईल. मात्र त्यांच्या नावाची ऍक्च्युअल जी पार्टी असणार आहे या दाराच्या आतमध्ये असणार आहे. आपण बघतोय सगळे मंत्रालयीन कर्मचारी आहेत, जुने कर्मचारी आहेत मंत्रालयातले. ते पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. फक्त मुख्यमंत्री सचिवालय एवढंच दिसू शकतं या ठिकाणावर. फडणवीस यांच्या नावाची पाटी सध्या तरी दिसू शकत नाहीये. मात्र ज्यावेळी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारायला येतील त्यावेळी सगळ्या माध्यम प्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल. आता काही वेळापूर्वी आपण जी दृश्य पाहिली तोच दरवाजा असेल जिथून देवेंद्र फडणवीस यांचा नवे मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये प्रवेश होईल. आणि ही जी दृश्य आता आपल्याला अक्षय दाखवतायत त्या दृश्य आहेत जिथून देवेंद्र फडणवीस हे आपला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. मुख्यमंत्री सचिवालय अशी पाटी आता बाहेरून दिसतेय, पण आतमध्ये जी पाटी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी आहे. भाग्यश्रीकडे जाऊयात. भाग्यश्री, मुख्यमंत्री ज्या प्रवेशद्वारातून मंत्रालयामध्ये येतील तिथे उपस्थित आहेत. तिथली अपडेट जाणून घेण्यासाठी आपण भाग्यश्रीकडे जाऊयात. भाग्यश्री, मुख्यमंत्री सचिवालयाचे कर्मचारी आहेत. आपण बघतोय की त्यांना ओवाळण्यासाठी बाहेर तिकडे उभे आहेत. नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हे सगळेजण उभे आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर आणि पूर्ण जे पॅसेज आहे मंत्रालयाचा तो सजवण्यात आलेला पाहायला मिळतो. एकंदरीतच झेंडूच्या फुलांनी सजवलेली आहे. रांगोळी देखील मोठ्या प्रमाणात काढलेली पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशी जी रांगोळी काढलेली आहे त्यांच्या स्वागतासाठी झेंडूच्या फुलांची रांगोळी आहे. त्याचबरोबर जर आपण जिथून त्यांचं मार्गक्रमण आहे तो सगळा जो परिसर आहे तो झेंडूच्या फुलांनी सजवलेला पाहायला मिळतो. एकंदरीतच जर बघितलं तर नवीन मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री सचिवालय देखील तितक्याच जल्लोषात आहे, तयारीमध्ये आहेत. आणि जर आपण कविता बघितलं तर सगळीकडेच जे कर्मचारी आहेत ते देखील नवीन मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उत्साहात दिसतात सध्या तरी. सगळ्याच कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साह आहे, कारण मंत्रालयामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी नेहमीच उत्साह दिसतो. आणि आता शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर तोच उत्साह पुन्हा पाहायला मिळतोय. आपण पुन्हा एकदा अभय सरांकडे जाऊयात. अभय सर, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली गेल्यानंतर नेमका प्रोटोकॉल काय असतो? मुख्यमंत्री लगेचच मंत्रालयामध्ये येतात, आपल्या कक्षामध्ये येतात, बैठका वगैरे घेतात, काय असतो प्रोटोकॉल? नाही, आता म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणे ते मंत्रालयात येतात. तर मला वाटतं आता शपथविधीनंतर पंतप्रधानांना ते जाणार आहेत. त्यांना निरोप देऊन हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री मंत्रालयात येतील. पहिल्यांदा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून ते मंत्रालयात आपापल्या दालनाचा कार्यभार स्वीकारतील. आणि त्यानंतर पत्रकार परिषद होते. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचा जो पत्रकार कक्ष आहे तिथे मुख्यमंत्र्यांची पहिली पत्रकार परिषद होते. मुख्यमंत्री आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांची त्याप्रमाणे येतील. आता त्या पत्रकार परिषदेसाठी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा ते प्रसार माध्यमांना सामोरे येणार आहेत. त्याच्यामुळे 5 वाजल्यापासून सगळ्या माध्यमांचे कॅमेरे इकडे आणि पत्रकार सज्ज आहेत त्यांना प्रश्न विचारण्यासाठी. दुसरं असं आहे की आज मंत्रिमंडळाचे एक छोटीशी, आता तिघांचं जरी असलं तरी ते मंत्रिमंडळ आहे. या मंत्रिमंडळाला निर्णय घ्यावे लागतील काही अधिवेशनाच्या संदर्भात. म्हणजे आता पहिले सदस्यांचा शपथविधी साधारणतः त्याच्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन 2 दिवसाचं बोलवावं लागेल. 2 दिवसाचं बोलवावं लागेल आणि ते अधिवेशन झाल्यानंतर कदाचित मुंबईच्याच अधिवेशनात अध्यक्षांची निवड होईल. आणि त्यानंतर मग नागपूरला एक जे अधिवेशन होणार आहे ते साधारणतः 16 तारखेला होईल. त्याची शिफारस मंत्रिमंडळाला करावी लागेल आणि ती औपचारिकता ज्याची तयारी आधीच सुरू झालेली, जसं शपथविधीची तयारी सरकार सत्ता स्थापनेच्या आधीच झाली होती तशी अधिवेशनाची पण तयारी झालेली आहे सुरू. तर त्याच्यावर एक औपचारिक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होईल. आता हे निश्चितपणे दालनाचं जर
ते आपल्याला अक्षरे दाखवलं. अजित पवार यांचं पद आणि दालन हे मागच्या काही सरकार बदलली तरी त्यांचं ते पद आणि दालन कायम आहे. आता फक्त बदल झालाय. म्हणजे आज मुख्यमंत्री 2019च्या निवडणुकीच्या आधी मी पुन्हा येईन म्हणून जिथून गेले होते तिथे ते आज पुन्हा येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी निश्चितपणे मंत्रालयातली सज्जता झालेली आहे. मंत्रालयाचं कामकाज 5:30 वाजता जरी संपलेलं असलं तरी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर इथे उपस्थित आहेत आणि त्या स्वागतासाठी सज्ज आहेत. निश्चितपणे या सरकारला शुभेच्छा देण्यासाठी दालनं सजलेली आहेत पुढच्या कारभाराची आणि त्याची सुरुवात कदाचित आजच त्यांच्या बैठकीमधून होऊ शकेल. कविता, दालनं सजलेली आहेत प्रोटोकॉल प्रमाणे जसं तुम्ही सांगताय तसं मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे. थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद होईल अशी अपेक्षा आहे. अर्थात जितके मान्यवर या कार्यक्रमासाठी आले होते त्या सगळ्या मान्यवरांना भेटूनच